ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 48. अध्याय 3. कर्मयोग सारांश. ज्ञानेश्वर महाराज 3ऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या कर्मयोगाचे निरूपण करणार आहेत. अर्जुनाने भगवंतांना कोणत्या शंका विचारल्या आणि त्यांनी त्या शंकांचे निरसन कसे केले हे निवृत्तीदास ज्ञानेश्वर आपल्या रसाळ वाणीमध्ये सांगणार आहेत. अर्जुन आपल्या मनातील शंका भगवंतांना विचारण्यापूर्वी त्यांना सांगतो की तुम्ही मला जो उपदेश केला तो मी लक्ष देऊन ऐकला आहे. कर्म आणि ते करणारा अशा कल्पनांना आपल्या चित्तामध्ये थारा देऊ नये असे तुम्ही म्हणालात. मग हे ऋषिकेशा, तू युद्ध कर असे तुम्ही मला का सांगत आहात? हे युद्ध केल्यामुळे माझ्या हातून हिंसात्मक कर्म घडेल. तुमच्या सांगण्यातील विरोधाभासामुळे माझ्या मनात गोंधळ उडाला आहे. मी युद्ध करणारच नाही हा माझा निश्चय आता डळमळू लागला आहे. मला गोंधळात टाकून तुम्ही माझ्या बुद्धीची परीक्षा तर घेत नाही ना? मला समजेल अशा सोप्या शब्दांमध्ये माझ्या मनातील या गोंधळाचे निरसन तुम्ही करा. इहलोक सुखप्रद आणि परलोकी कल्याण इहलोकी सुखप्रद आणि परलोकी कल्याणकारक असे सुयोग्य आचरण कोणते ते तुम्ही आता मला सांगा. यावर भगवंतांनी अर्जुनाला आश्वस्त करत त्याला सांगितले की ईश्वरार्पण कर्ममार्ग सांगत असताना मी तुला ज्ञानमार्ग म्हणजे काय आणि त्याची महती काय हेही सांगितले. त्यामुळे तू गोंधळात पडला आहेस. ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही मीच तुला सांगितले. बुद्धिवंतांसाठी मी ज्ञानयोग सांगितला आहे आणि सामान्य जनांसाठी मी कर्मयोग सांगितला आहे. ज्ञानमार्गाच्या आचरणामुळे साधकाला मोक्षफल मिळण्यास विलंब लागत नाही आणि कर्मयोगाचा अवलंब करणाऱ्यास त्या मार्गाचा अनुभव प्राप्त झाल्यावर मोक्ष प्राप्त होतो. दोन्ही मार्गांचे उद्दिष्ट एकच आहे. कर्माचे आचरण करणे म्हणजे स्वधर्माचा त्याग करणे नव्हे. विहित कर्माचा आरंभ केल्याखेरीज कर्महीन पुरुषाला एखाद्या सिद्ध पुरुषाप्रमाणे ज्ञाननिष्ठ होता येत नाही. विहित कर्म करायचे टाळल्यामुळे पुरुष कृतार्थ होईल असे म्हणणे निव्वळ मूर्खपणाचे आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत पूर्ण कर्मत्याग शक्यच नाही. स्वधर्माचे आचरण त्यागले तरी शरीरातील इंद्रिये त्यांचे विहित कर्म सोडू शकतील का? चालणे, बोलणे, बघणे, ऐकणे, हृदयाचे स्पंदन हे सगळे थांबू शकेल का? शिवाय जो कोणी आत्मज्ञानी झाला असेल त्याची इंद्रिय देखील आपापले कार्य करीत असतात. नैष्कर्म्यता साधण्यासाठी चित्तामधील भेदभावांचा त्याग केला पाहिजे. ईश्वराचे सर्वत्र असणे हे जोपर्यंत हृदयात प्रकट होत नाही तोपर्यंत चित्तात वासना राहणारच. अंतर्यामी निश्चल आणि परमात्म्याच्या ठिकाणी तल्लीन पण बाह्यातकारी लोकाचाराप्रमाणे वागणारा पुरुष हा निरीच्छ असतो. कमळाचे पान रात्रंदिवस पाण्यात असूनही ज्याप्रमाणे भिजत नाही त्याप्रमाणे संसारात राहूनही जो सामान्य जनांप्रमाणे वर्तन करतो पण आतून निरीच्छ असतो तोच योगी असतो आणि तोच मुक्त असतो. कर्मरहित होणे हे ह्या संसारामध्ये शक्य नाही. म्हणून अधिकारानुसार स्वधर्माचे आचरण करणे आणि त्या आचरणातूनच मोक्ष मिळवणे हेच सर्वथा योग्य आहे. मनुष्य जेव्हा स्वधर्म त्याग करतो आणि वाईट कर्म करण्यास प्रवृत्त होतो तेव्हाच तो जन्म मरणाच्या चक्रात अडकतो. पार्था, ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हाच प्राणी आणि त्यांचे वर्तन मार्ग निश्चित केले. पण माणसांना विचारशक्ती असल्यामुळे त्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आणि ते ब्रह्मदेवाला शरण जाऊन म्हणाले, देवा, ह्या जगात जर शांततेने राहायचे असेल तर आम्ही कोणत्या धर्माचा आधार घ्यावा? यावर ब्रह्मदेवाने स्वधर्मरूप यज्ञाचे सामर्थ्य आणि मोठेपण
माणसांना सांगितले. स्वधर्म पालन न केल्यास काय होईल हे स्पष्ट करताना ज्ञानेश्वर म्हणतात, आयुष्य संपलेल्या शरीरात ज्याप्रमाणे जीव राहत नाही किंवा करंट्याच्या घरात ज्याप्रमाणे लक्ष्मी वास करत नाही, त्याप्रमाणे स्वधर्माचा लोप झाला म्हणजे सुखाचे आश्रयस्थान नष्ट झाले असे समजावे. आपल्या धर्मानुसार जो आपल्या संपत्तीचा उपयोग करतो त्याला कधीच पाप लागत नाही. स्वधर्म पालन करताना अन्नग्रहण वा अन्नदान करणे म्हणजे सुखोपभोग नव्हे. असाध्य व्याधीला औषध म्हणून अमृत मिळावे तसे ते भोग समजावे. स्वधर्माचे आचरण करून प्राप्त झालेली अन्नादी सामग्री स्वधर्माचरणासाठीच वापरावी. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, जे पुरुष आपल्या शरीरालाच आत्मा समजतात, विषयांचे सेवन हीच उपभोग्य वस्तू समजतात, हे सर्व साहित्य यज्ञासंबंधी आहे हे न जाणून भ्रमात राहतात आणि अहंकार बुद्धीने ज्यांची वृत्ती विषय भोगातच असते ते पापी असतात आणि पातकांचे सेवन करतात, हे ध्यानात घे. अन्नामुळे प्राणी जगतो, पावसामुळे अन्नधान्य निर्माण होते आणि यज्ञामुळे पाऊस पडतो. विविध यज्ञविधी वेदांमध्ये सांगितले आहेत. त्यामुळे ज्यापासून अन्नधान्य मिळते ती द्रव्यादी साधने देखील परब्रह्माशी जोडलेली आहेत. त्या साधनांचा उपयोग स्वधर्मासाठीच आहे हे ध्यानात घेऊन वर्तन करावे. अशा रीतीने भगवंतांनी अर्जुनाला स्वधर्मरूप यज्ञ म्हणजे काय ते सांगितले आहे. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.